नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज इयत्ता 9वीच्या भूगोल या विषयातील प्रकरण 5वे वृष्टी यामध्ये आपल्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या शिक्षिका सौ चौधरीताई यांनी शिकवलेल्या भागाच्या पुढचा भाग आपण बघणार आहोत. त्यापूर्वी थोडीशी मागची आवृत्ती म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांद्रीभ्रमण क्रियेच्या संदर्भातला प्रयोग हा चौधरीताईंनी आपल्याला शिकवलेला होता. आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. पान क्रमांक 44 वरती पर्जन्य किंवा पाऊस. आपण पृथ्वीवरती आपल्याला जे काही पाणी मिळतं, ह्या पाण्याचा मुख्य स्रोत हा किंवा ज्या माध्यमातून हे पाणी आपल्याला मिळतं ते म्हणजे पाऊस आहे. या पावसाची निर्मिती कशी होते हे सांद्रीभवन च्या प्रयोगामध्ये आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा त्याची आवृत्ती करूया. जमिनीवरती जमीन तापल्यानंतर हवा तापते आणि अशी तापलेली हवा ही प्रसरण पावते. हवा प्रसरण पावली की ती हलकी पण होते आणि मग अशी हलकी हवा वर उंच उंच आकाशात जायला लागते. जेव्हा या हवेचा आकाशात उंच गेल्यानंतर स्वाभाविकपणे जमिनीलगतची हवा ही उष्ण असते आणि उंच आकाशातली हवा ही थंड असते. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण कुठल्याही हिल स्टेशनवर गेलो की तिथे आपल्याला थंड हवेचे ठिकाण म्हणून ती हिल स्टेशन हे सगळे प्रसिद्ध असल्याचं लक्षात येतं. त्याचं कारणच असं आहे की समुद्र सपाटीपासूनची त्या प्रदेशाची त्या भूभागाची उंची ही जास्त उंच असते आणि त्यामुळे तिथली हवा ही गार असते, थंड असते. आणि अशी ही तप्त झालेली प्रसरण पावलेली हवा जेव्हा वर जाते, हलकी झाल्यानंतर वर जाते, त्यावेळेस ती थंड हवेच्या संपर्कात येऊन त्या ठिकाणी या तप्त असलेल्या हवेचं सुद्धा त्या ठिकाणी थंड बाष्पाचं, तप्त झालेल्या त्या बाष्पाचं थंड हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्या ठिकाणी त्या बाष्पातलं सांद्रीभ्रमणाची क्रिया ही घडून येत असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे त्याचे जलकण तयार होतात. अशी थंड हवा आणि तिथे असलेले धुलीकण असे एकत्र येऊन त्या ठिकाणी काही जलकण तयार होतात आणि हे जलकण ज्यावेळेस त्या उंचीवरच्या हवेला पेलण्यापेक्षा जड होतात, म्हणजे तिथल्या हवेपेक्षा ते जलकण हे अधिक जड झाले की ते थेंबांच्या रूपाने खाली पडतात आणि त्याला आपण म्हणतो पाऊस. पुन्हा एकदा लक्षात घ्या. तापलेली हवा प्रसरण पावून उंच आकाशात जाते. उंच आकाशात गेल्यानंतर तिथली हवा थंड असते. या थंड हवेमध्ये या तापलेल्या हवेतले बाष्पयुक्त हवा जी असते, तापलेल्या हवेत बाष्प अधिक असतो, तसा हा बाष्पयुक्त हवा ही उंच आकाशात गेल्यानंतर थंड हवेच्या संपर्कात आल्यावर तिथे सांद्रीभवनाची क्रिया घडून येते की ज्याच्यामुळे त्या बाष्पाचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं आणि असे पाण्याचे थेंब त्या हवेला जेव्हा जड होतात किंवा त्यांचं वजन हे तेथील हवेच्या पेक्षा अधिक होतं, त्यावेळेस ते पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात. त्याला आपण म्हणतो पाऊस किंवा वृष्टी, पर्जन्य. लक्षात. तर हे आहे पर्जन्य. अशा या पर्जन्याचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे आरोह किंवा अभिसरण पाऊस किंवा पर्जन्य. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य यासाठी आत्ता जी पावसाची व्याख्या बघितली ती व्याख्याच आपल्याला अधिक स्पष्टपणे लक्षात येऊन जाईल. हा आरोह किंवा अभिसरण पाऊस बघितला तर
साधारण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे सूर्याची किरणं ही लंबरूप पडतात, अधिकाधिक वेळ, दिवसभरातला अधिकाधिक वेळ पडतात आणि त्यामुळे तेथील जमीन जी आहे ती तापते, अधिक तापते, जास्त प्रमाणात तापते. आणि अशा विषुववृत्तीय प्रदेशामधल्या हवेचं नेहमीच रोज बाष्पीभवन किंवा त्याचं बाष्पयुक्त हवा तयार होणं आणि ती हवा उंच आकाशात जाणं आणि रोज त्या ठिकाणी पाऊस पडणं ही क्रिया होत असते. का? तर तिथलं तापमान अधिक असतं म्हणून. अशा पद्धतीने विषुववृत्तीय प्रदेशामध्ये रोज सूर्याची किरणं लंबरूप पडत असल्यामुळे जमीन अधिकाधिक तापते आणि दुपारनंतर असे हे तप्त झालेले बाष्पयुक्त हवा जी असते ती उंच आकाशात गेल्यावर तिथे त्याचे सांद्रीभवन घडून येते उंच आकाशामध्ये आणि दुपारनंतर पाऊस पडतो. असं या विषुववृत्तीय भागामध्ये रोज होत असतं. त्याला आपण म्हणतो आरोह किंवा अभिसरण पाऊस. या ठिकाणी आकृतीत दिलंय बघा. भूपृष्ठावरती सूर्याची लंब किरण पडल्यावर हवा जी आहे, तप्त हवा, बाष्पयुक्त हवा, ही प्रसरण पावते आणि हलकी होते. हलकी झाल्यामुळे ते उंच आकाशात जाते. उंच आकाशात गेल्यानंतर उंच आकाशातली हवा ही थंड आहे आणि थंड हवेमध्ये हे बाष्पयुक्त हवा आल्यामुळे त्या बाष्पाचं त्या ठिकाणी थंड हवेशी संपर्क आल्यामुळे सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवनामुळे त्या ठिकाणी हा जलयुक्त पाऊस, थंबांच्या स्वरूपामध्ये पाऊस पडायला लागतो. हे विषुववृत्तीय प्रदेशात रोज दुपारी होतं. पण सगळीकडे होतं का? तर नाही. साधारण कांगो नदीचे खोरे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे, त्या कांगो नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये, तसंच ॲमेझॉन नदीचे खोरे दक्षिण अमेरिका खंडामध्ये, ब्राझिलिया देशामध्ये ही ॲमेझॉन नदी आहे. त्यामुळे अशा या दोन नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये रोज दुपारी पाऊस पडतो. तिथे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा आपल्यासारखे 3 ऋतू नाही आहेत. या प्रदेशामध्ये पावसाळा ऋतूच नाही, कारण की तो वर्षभर पडतो. उन्हाळ्यातला पाऊस आणि हिवाळ्यातला पाऊस असाच त्यातला फरक असतो. आणि मग विषुववृत्त तर पूर्ण पृथ्वीला आपल्याला दिसतं, समुद्रातून पण गेलेलं आहे. आणि मग असं असताना सुद्धा फक्त कांगो नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्येच असा पाऊस का पडतो, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, इतर ठिकाणी हा पाऊस पडत नाही याचं कारण असं आहे की इतर भूभाग जो आहे तो एक तर एकदम शुष्क आहे, म्हणजे वाळवंटी आहे, किंवा समुद्राने जलयुक्त आहे, समुद्राने व्यापलेला असा भाग आहे. त्यामुळे काय फरक पडतो, तर त्याचं कारण लक्षात घ्या. जमीन ही लवकर तापते आणि लवकर थंड होते. तुम्ही जर का वाळवंटी प्रदेशात गेलेत तर वाळवंटी प्रदेशामध्ये दुपारी तुम्हाला एकदम कडक ऊन, तहान लागेल, घाम येईल, खूप येईल, त्रास होईल उन्हाचा. पण त्याच वाळवंटी प्रदेशामध्ये जेव्हा सूर्यास्तानंतर 1-2-3 तासातच तुम्हाला गार असे वारे लागायला लागतात आणि मध्यरात्री तर थंडी वाजते, अंगावरती ब्लँकेट घेऊन झोपावं लागतं. का? तर जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. त्यामुळे ही आरोह अभिसरण प्रकारचा जो पाऊस आहे, हा पाऊस ज्या प्रदेशामध्ये अशी जमीन आहे आणि बाष्पयुक्त हवा पण आहे, अशा प्रदेशामध्ये ह्या पावसाचं प्रमाण अधिक आहे, रोज पडतो. मग ते कांगो नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे या ठिकाणी आहे. पण समुद्रामध्ये काय होतं, तर समुद्रामध्ये पाणी लवकर नाही तापत, पाणी सावकाश तापतं आणि सावकाश थंड होतं. म्हणजे पाणी तापायलाच दुपारची वेळ, दुपार होऊन जाते, किंवा दुपारच्या वेळेनंतर सुद्धा पाणी, जर का सूर्याची किरणं एकदम प्रखर नसतील, बदली असेल, तर दुपारपर्यंत सुद्धा पाणी त्या भागातलं तापत नाही. आणि त्यामुळे तेथील हवा जी आहे ती काही इथल्या हवेप्रमाणे ही प्रसरण पाहून उंच आकाशात जात नाही. आणि म्हणून
समुद्राच्या प्रदेशामध्ये, विषुववृत्तीय प्रदेशातील समुद्री भागात हा आरोह किंवा अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही. फक्त कांगो नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात हा पाऊस पडतो. रोज दुपारी साधारण हा पाऊस पडतो, हे पण लक्षात ठेवा. दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार आहे तो प्रतिरोध पाऊस. प्रतिरोध पाऊस म्हणजे काय? तर साधारण असे बाष्पयुक्त हवा जी असते किंवा आपण म्हणूया त्याला वारे, बाष्पयुक्त वारे, हे समुद्रावरून वाहत असतात आणि समुद्रावरून वाहणारे वारे हे त्याच्या समुद्राच्या नजीकच्या भागातून वाहतात. म्हणजे नदीच्या भागातून म्हणजे काय? समुद्र सपाटीपासून उंच जात नाहीत. समुद्री प्रदेशामध्ये किंवा समुद्र सपाट भागामध्ये वाऱ्याची वाहण्याची गती अधिक होत जाते, अधिक होत जाते. आणि असा भाग, अशी हवा ज्यावेळेस एखाद्या भूप्रदेशाच्या जवळ येते आणि त्या भूप्रदेशाला लागून जर का असे डोंगर असले तर अशी येणारी हवा जी आहे ही त्या ठिकाणी त्या डोंगरांजवळ अडवली जाते. अडवली जाते म्हणजे काय होतं? तर ती हवा डोंगर माथ्याच्या दिशेने वरवर जायला लागते. मागच्या हवेचा दाब आल्यामुळे ही हवा वरती जाईल. आणि जशी जशी ही हवा वर जाते तशी ती थंड हवेच्या संपर्कात येते. पुन्हा तेच सांद्रीभवनाची क्रिया घडून येते आणि सांद्रीभवनाची क्रिया घडून आल्यामुळे हे अधिक बाष्प असलेले ढग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतात. आणि मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे काय होतं? तर ते बाष्पयुक्त जे ढग आहेत ते त्या ठिकाणी थोडे हलके होतात आणि हलके झाल्यामुळे ते आणखीन वर जातात. आणखीन वर गेल्यामुळे डोंगर माथ्याच्या पुढे ते यायला लागतात. पण जेव्हा ते डोंगर माथ्याच्या पलीकडे येतात त्यावेळेस तिथे आपल्याला असं लक्षात येतं की त्या बाष्पयुक्त हवेतले बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्यामुळे ह्या डोंगर माथ्याच्या पलीकडे आपल्याला कमी पाऊस पडताना दिसून येतो. आणि अशा या सगळ्या पावसाच्या प्रकाराला आपण म्हणतो प्रतिरोध पाऊस. पुन्हा लक्षात घ्या, समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहत येणारे बाष्पयुक्त हवा ही समुद्रकिनारी असलेल्या भूप्रदेशाजवळ डोंगर प्रदेशामध्ये अडवली जाते आणि अडवली गेल्यानंतर त्या हवेचं डोंगर माथ्याच्या दिशेने त्या ठिकाणी दिशाक्रमण म्हणजे पुढे सरकते ती. आणि उंच गेल्यानंतर ती बाष्पयुक्त हवा थंड हवेच्या संपर्कात आल्यामुळे सांद्रीभवनाची क्रिया घडून त्या डोंगराच्या समुद्र सपाटी किंवा वारा ज्या दिशेने वाहत होतो त्या दिशेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण असे हे ढग, बाष्पयुक्त ढग, डोंगर माथ्याच्या एका बाजूला अधिक पाऊस पडल्यानंतर हलके होतात, त्यातलं बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि मग ते पुढे सरकतात. आणि पुढे सरकल्यानंतर अत्यल्प पाऊस किंवा कमी प्रमाणात पाऊस हा त्या डोंगराच्या माथ्याच्या पलीकडच्या प्रदेशामध्ये पडतो. त्याला म्हणायचं प्रतिरोध पाऊस. लक्षात. मग या प्रतिरोध पावसामुळे एक आणखीन भौगोलिक घटना घडते. ती म्हणजे काय? तर हा जो डोंगराचा पलीकडचा प्रदेश आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कोणता प्रदेश? पर्जन्य छायेचा प्रदेश. याचा एक चांगलं उदाहरण म्हणजे आपला महाराष्ट्रामध्येच आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांकडनं पाऊस येतो आणि हेच वारे ईशान्येकडे वाहत जातात आणि मग परत येतात हिमालयाच्या पर्वतरांगांना स्पर्श करून विरुद्ध दिशेने परत वापस येतात. तर त्यावेळेस पुन्हा पाऊस पडतो. ते असतात ईशान्य मोसमी वारे. अशा दोन प्रकारच्या वाऱ्यांमुळे पाऊस आपल्या भारतामध्ये पडतो आणि म्हणून मग त्याला म्हणतो मोसमी वारे असं म्हटलं जातं. मग यातले जे नैऋत्य मोसमी वारे हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून भारतात प्रवेश करतात. म्हणजेच
भारताच्या पश्चिमेकडून अरबी समुद्रावरून हे आपल्या भारतामध्ये प्रवेश करतात. पण भारताच्या पश्चिमेकडे आपल्याला माहिती आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे, त्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो. काय म्हणतो? पश्चिम घाट. या पश्चिम घाटामुळे, या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे हे सगळे वारे जे पश्चिमेकडून पश्चिम दिशेकडून भारतात प्रवेश करतात ते या सह्याद्री पर्वतरांगेवरती अडवले जातात. आणि त्यामुळे या सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आणि त्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश झालेला दिसून येतो. याचं उदाहरण सातारा, सांगली, पुणे, नाशिक, धुळे हे जे सगळे जिल्हे आहेत, हे जिल्हे या पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतात. कोकणामध्ये आपल्याला असं लक्षात येईल काही ठिकाणी की पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस, पर्वतरांगेच्या पूर्वेकडे अत्यल्प पाऊस, पावसाचं प्रमाण कमी. अशा या पावसाला प्रतिरोध पाऊस असं म्हणतात. त्यातली एक संकल्पना लक्षात ठेवायची ती म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश कशाला म्हणतात. तो म्हणजे ज्यावेळेस प्रतिरोध पावसाच्या प्रकारात डोंगर माथ्याच्या एका दिशेला मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडून बाष्पयुक्त ढग हे हलके होऊन पुढे जातात व डोंगर माथ्याच्या पलीकडच्या प्रदेशामध्ये अत्यल्प पाऊस पडतात, तेव्हा तो जो पलीकडचा अल्प पाऊस असलेला प्रदेश जो आहे त्या प्रदेशाला म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. आता पावसाचा तिसरा प्रकार बघूया. हा तिसरा प्रकार म्हणजे आवर्त पाऊस. आवर्त पाऊस म्हणजे काय? तर एक छोटं उदाहरण तुम्ही त्यासाठी लक्षात घ्या. म्हणजे आवर्त पाऊस ही प्रक्रिया कशी होते हे तुम्हाला लक्षात येईल. आपण आईने जेव्हा पोळ्या वगैरे आई करते त्यावेळेस तिच्या पोळ्या झाल्यानंतर तो तवा गरम गरम असतो. अशा या गरम गरम तव्यावरती एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि थोडं 2-2, 4-4 थेंब अगदी थोडं थोडं पाऊस पाणी त्याच्यावर टाकत जायचं. तुम्ही असं शिंपडलं, हात ओला करून त्याच्या तव्यावर शिंपडला तर तरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल काय होतं. तर गरम तवा आणि त्यावर थंडगार पाणी असे दोघं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तिथून वाफ येते. लक्षात. आणि वाफ गरम, तवा गरम असताना पण येत असते, पण ती अधिक नसते, तितकी जास्त नसते. म्हणजे तिची एक गती ठरलेली असते, त्या गतीने ती वाफ येते. पण जेव्हा त्याच्यावर आपण थंड पाण्याचा शिरकाव करतो, असा थंड पाण्याचा शिरकाव केल्यानंतर ती वाफ जास्त प्रमाणात येते, दिसते आपल्याला, आवाज येतो. आलं लक्षात. आणि त्यामुळे अशा या क्रियेमुळे काय होतं तर थंड आणि गरम ह्या दोघी गोष्टी एकत्र आल्या की त्या ठिकाणी एक अद्भुत क्रिया घडून येते. ती म्हणजे एक वेगळाच रसायन तयार होतो. इथे सुद्धा तसंच होतं. आपल्या जगाच्या नकाशावर आपण जर का बघितलं तर दक्षिण अमेरिका खंड जो आहे त्याच्या पूर्व दिशेला असा या महासागरांचा उत्तरेकडून येणारा शीतप्रवाह आणि दक्षिणेकडून येणारा उष्ण प्रवाह विषुववृत्तीय प्रदेशाच्या वरती थोडा, हे दोघं एकत्र येतात आणि त्या ठिकाणी शीतप्रवाह उष्णप्रवाह असे दोघं एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी भवरे निर्माण होतात. लक्षात. आणि म्हणून आवर्त स्वरूपाचा जो पाऊस आहे हो हा त्याच प्रकारचा पाऊस आहे. काय होतं तर साधारण आपल्याला असं लक्षात येतं की समशीतोष्ण प्रदेशामध्ये, लक्षात ठेवा, समशीतोष्ण प्रदेश, शीत प्रदेशात किंवा उष्ण प्रदेशात ह्या पावसाचं प्रमाण नाही आहे. हा पाऊस पडत
नाही. काही वेळेस जेव्हा वातावरणात बदल होतात त्यामुळे असे भवरे निर्माण होऊन तो पाऊस येऊ शकतो, पण नेहमी नाही. नेहमी कुठे पाऊस पडतो हा, तर समशीतोष्ण प्रदेश जो आहे जगाच्या पाठीवरती, या सगळ्या समशीतोष्ण प्रदेशामध्ये पडणारा पाऊस जो आहे तो अधिकाधिक आवर्त स्वरूपाचा पाऊस असतो. यामध्ये उष्ण वारे आणि शीत वारे असे हे दोघं एकत्र येतात आणि त्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे त्या त्या वाऱ्यांचं त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो ना चक्रीवादळ, त्या चक्रीवादळासारखी प्रक्रिया तिथे घडते. आणि हे वारे जे आहेत गोल 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 फिरत त्या ठिकाणी एकाच केंद्रावरती एकाच भागामध्ये उंच बाष्पयुक्त हवेला उंच घेऊन जातात. आणि ही बाष्पयुक्त हवा उंच गेल्यानंतर ती काय असते, ते गोल फिरत असल्या कारणामुळे चक्रीवादळासारखी हवा त्या ठिकाणी फिरत असल्या कारणामुळे हलकी झालेली हवा जेव्हा ती वरती येते हलकी होते तेव्हा ती आजूबाजूला फेकली जाते, तिथे नाही राहत. ती काय होते, आजूबाजूला फेकली जाते. आपल्याकडे जर का जेव्हा जेव्हा चक्रीवादळ येतं ना, तर चक्रीवादळाचं जर का आपण निरीक्षण केलं तर खूप अशी धूळ वगैरे आणि कागदाचे चपटे, खूप जोरात असेल चक्रीवादळ तर घरावरची पत्र ही सुद्धा उडतात आणि असे कागदाचे चपटे धूळ वगैरे अशी उंच जाताना आपल्याला दिसते. आणि एका विशिष्ट अंतरानंतर ते कागदाचे चपटे वगैरे किंवा काही गोष्टी या अशा बाहेर फेकल्या जातात, त्या चक्राच्या बाहेर फेकल्या जातात. का तर तिथे त्या हलक्या असल्यामुळे त्या जेव्हा या वादळाची उंच गेल्यावरती त्याची ताकद कमी होते थंड हवेच्या संपर्कात गेल्यामुळे. आणि तेव्हा तो काय करतो, आपल्याकडे असलेलं जे काही सगळं उडत आलेलं बाष्पयुक्त हवा असेल किंवा अन्य वस्तू असतील त्या तो त्या गोल चक्रामुळे बाहेर फेकल्या पण जातात. असं बाष्पयुक्त हवेच्या बाबतीत पण होतं. तर अशी बाष्पयुक्त हवा या जिथे हे केंद्र असतं या केंद्राच्या अवतीभोवतीच्या प्रदेशामध्ये फेकली जाते. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की अशी हवा उंच आकाशात गेल्यानंतर आजूबाजूला फेकली गेल्यावर तिथे असलेल्या थंड हवेच्या संपर्कात ती येते. तिथे सुद्धा सांद्रीभवनाची क्रिया घडून येते आणि या सांद्रीभवनाच्या क्रियेनंतर आजूबाजूच्या प्रदेशात तिथे पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. तर त्याला म्हणतो आपण आवर्त प्रकारचा पाऊस. असे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाऊस ही संकल्पना लक्षात घेतली आणि या पावसाचे 3 प्रकार हे आपण बघितले. एक आहे आरोह पाऊस किंवा त्याला आपण अभिसरण पाऊस असं सुद्धा म्हटलं. दुसरा आहे तो प्रतिरोध पाऊस आणि तिसरा प्रकार तो म्हणजे आवर्त पाऊस. असे तिन्ही प्रकारचे आपण या ठिकाणी पावसाचे प्रकार बघितलेले आहेत. आता आपल्याला अभ्यासासाठी म्हणून एक ॲक्टिव्हिटी आपल्या पुस्तकातलीच मी तुम्हाला देणार आहे. पान क्रमांक 46 वरती आकृती क्रमांक 5.6 अशी दिलेली आहे आणि या 5.6च्या आकृतीच्या वर तिथे प्रश्न पण दिलेले आहेत. एकूण 5 प्रश्न आहे. 4 प्रश्न 46 क्रमांक पानावर आहे, एक प्रश्न 47 पानावरती आहे. अशा या 5ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहे. ही उत्तरं शोधताना आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेल्या सगळ्या संकल्पना जर का आपण विचारात घेतल्या तर आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मिळतील. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या 5.7 जागतिक पर्जन्य वितरण हा नकाशा आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं सोडवण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.